नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला मसूरच्या डाळीचा सुक्का डाळ कांदा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, मसूरची डाळ मी 2 तास भिजत घातली होती आणि 2 तासानंतर मसूरची डाळ चांगली भिजली जाते. साध्या पाण्यात घातली होती. भिजत घालायच्या अगोदर पण 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली होती. आता ही भिजल्यानंतर पण मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हिला काय करते माहिती आहे का? नितळून घेते. पूर्ण पाणी आपल्याला ह्याचं नितळून घ्यायचं आहे. डाळ बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. ह्याचं पाणी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचं आहे. कढई ठेवली बघा गॅसवर आणि कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. हे तेल आहे, हे शेंग तेल आहे. अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया. तेल बघा गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा टाकायची मोहरी. मोहरी एकदम बारीक अशी आहे. मोहरी चांगली पहिली भाजून घेऊया. त्यानंतर टाकायचे 1 चमचा जिरं, छोट्या आकाराचा चमचा आहे हा. जिरे मोहरी बघा चांगली आपली भाजली गेलेली आहे. त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर. त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकणारे मिडियम आकाराचे 2 कांदे बघा. आपण जेव्हा ही सुक्का डाळ कांदा बनवतो का नाही, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? कांदा थोडासा जास्त घालायचा. आता हा कांदा मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे. जास्त बारीक नाही करायचा आपल्याला, थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आहे. मिडियम गॅस आहे. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा हलकासा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आलं आणि लसूण मी असं कुटून घेतलेला आहे. 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचा आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता हे काय करूया, आपण 1-2 मिनिटं चांगलं भाजून घेऊया. म्हणजे आपला कांदा पण भाजेल आणि लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली ती पण चांगली भाजली जाईल. मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे. त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद. मिक्स करून घेऊया. जिरे मोहरी टाकल्यावर सुद्धा तुम्ही लसूण आणि आलं पेस्ट सुद्धा टाकू शकता. अशी जरा मोठे मोठे कुटलेले असेल का नाही, तर तवा जरी तुम्ही टाकली तरी चालेल आणि अशी मी टाकली अशी जरी टाकली तरी पण चालेल. एक मिडियम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम पहिलं मीठ. सगळं जरी चवीप्रमाणे जरी टाकलं तुम्ही तरी चालू शकतं. आणि ह्याला आपण 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊया. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर. आता ह्याच्यात साहित्य टाकून घेऊया. छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, राहिलेलं आपण थोडंसं मीठ जे घेतलं होतं ना चवीप्रमाणे, त्यातलं थोडंसं आहे ते टाकून घेतो. त्यात टाकणारे आपला कोल्हापुरी मसाला, तो तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि कोणता जरी टाकला तरी चालू शकतो. जो तुमच्याकडे आहे तो टाका. मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आता ही डाळ जी आपण नितळून घेतली होती ना, ही टाकून घ्यायची. डाळ सगळी टाकून घेतलेली आहे. चांगली मिक्स करून घ्यायची. मस्त असं फक्त मिक्स करून घेतलंय बघा हे मिडियम गॅसवर. आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धी वाटी पाणी. कोमट पाणी घेतलंय बरं का. मिक्स करून घेऊया. पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स असं करून घेतलेलं आहे. ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का? थोडीशी पहिले कोथिंबीर टाकून घेऊया. आणि कोथिंबीरचे काय केलेले आहेत माहिती आहे का? देठं पण घेतलेले आहेत. देठं पण चांगले असतात चवीला. हलवून घेऊया. कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे मध्यभागी करायचे. चांगली भिजली का नाही की त्याला जास्त पाणी लागत नाही, नुसते वाफेवर होते. गॅस मिडियम आहे तर मी बारीक करणार 10 ते 15 मिनिटासाठी. जर तुमची कढई पातळ असेल तर एकदा जरूर बघा. झाकून ठेवलं होतं बघा, तर पण झाकण काढून घेऊया. मी एकदा हलवलं पण होतं आणि वाफेचं पाणी बघा असं जे होतं ना ते पण त्याच्यामध्ये पडतं. तर आपल्याला अर्धी वाटी पुष्कळ होतं. डाळ कांदा बघा मस्त असं सुटसुटीत झालेला आहे. एकदम जर फडफडीत पाहिजे असेल का नाही, तर मग असं जर ठेवलं की नाही 1-2-3 मिनिटं तरी मस्त होईल. पण आपल्याला असा पाहिजे, कारण भाकरीवर चपातीवर तुम्ही जर टिफिनला जर नेला ना तर असा खायला पण छान लागतो अशा पद्धतीत. आणि हाच डाळ कांदा जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल का नाही, तर ज्यावेळेस आपण डाळ टाकून सगळं परतलो का नाही की मग त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला लपथवा पाहिजे पातळ पाहिजे तर मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. डाळ बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त अशी शिजली गेलेली आहे. कारण भिजत घातली का नाही की चांगली शिजली जाते. साध्याच पाण्यात भिजत घालायची, गरम पाण्यात भिजत घालायची नाही, डाळ लगेच भिजली जाते. अशाच पद्धतीनं तुम्ही मुगाच्या डाळीचा पण करू शकता. सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. एकदम चविष्ट अशी बघा अख्खीची अख्खी डाळ राहिलेली आहे. एक वेळ झटपट असा डाळ कांदा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.